नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहात की आभा कार्ड कसे काढायचे। मी सूरज पाटील आपल्या सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये आभा कार्ड असं टाईप करून सर्च करायचं आहे। देन इथं सगळ्यात पहिली जी वेबसाईट दिसत आहे abha.abdm.gov.in या वेबसाईटला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, बरोबर आहे। तर या वेबसाईटला जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर असा इंटरफेरेन्स दिसत आहे। इथं आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे क्रिएट आभा नंबर। हे बघा, मी याला सर्कल करत आहे। तर क्रिएट आभा नंबर या बटनला तुम्हाला इथं सर्वात अगोदर क्लिक करायचं आहे। आता क्रिएट युअर आभा नंबर युजिंग आधार कार्ड हा ऑप्शन तुम्हाला इथं दिसत आहे। तर या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। आपला आधार नंबर यूज करून आपण इथं आभा कार्ड क्रिएट करू शकतो। तर इथं मी सर्वात अगोदर माझा आधार कार्डचा नंबर टाकत आहे। तर इथं माझा जो आधार कार्डाचा नंबर आहे तो हा मी टाकलेला आहे। त्यानंतर इथं आय ॲग्रीला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि 5-4 म्हणजेच 5-4 याचं काय उत्तर येतं ते तुम्हाला इथं द्यायचं आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। तर माझे जे काही डिटेल्स होते ते इथं आता सबमिट होत आहेत आधार कार्डचे आणि इथं तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे की आभा कार्ड कसं क्रिएट करायचं। तर मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा, का तर असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळतील आणि त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकताल। जर इथं तुम्हाला आभा कार्ड काढताना काही अडचण आली तर आम्हाला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये पण विचारू शकता। तर इथं मला जी OTP मिळालेली आहे ती या बॉक्समध्ये मला इथं OTP एंटर करायची आहे। तर चला तर मित्रांनो, मी इथं OTP एंटर करतो। इथं काय मला जी मोबाईलवरती आलेली OTP होती मी ती इथं एंटर केलेली आहे। देन मला इथं नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। मी इथं OTP एंटर केली आणि नेक्स्ट बटनला क्लिक केलं। तर इथं ऑलरेडी माझं आभा कार्ड मी क्रिएट केलेलं होतं। तर ते इथं मला व्ह्यू प्रोफाईलद्वारे माझं आभा कार्ड दिसत आहे, बरोबर आहे। आता ज्यांनी इथं आभा कार्ड क्रिएट केलेलं नाही तर त्यांना काय होईल, इथं तुम्ही मोबाईल नंबर तुमचा एंटर केल्यानंतर एक मोबाईलवरती तुम्हाला OTP येईल। सिम्पलची ती एक OTP तुम्हाला एंटर करायची आहे आणि खाली तुम्हाला त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये एक आभाचा ॲड्रेस तयार होईल। तो ॲड्रेसला तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या आभा ॲड्रेसला, दॅट्स इट, आणि सबमिट करून टाकायचं। तर मित्रांनो, तुम्हाला तिथं तुमचं आभा कार्ड तयार झालेलं सक्सेसफुली दिसून येईल। तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही लाईव्ह पद्धतीनं तुमचं स्वतःचं आभा कार्ड क्रिएट करू शकतात। तर मित्रांनो, आभा कार्ड कशासाठी लागतं, जे की आपल्याला आयुष्यमान भारत म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आपले 5 लाखापर्यंत दवाखाना मोफत होतो, बरोबर आहे। तर त्याच्यासाठी आभा कार्ड आवश्यक राहतं। का तर आभा कार्ड म्हणजे काय राहतं की आपल्याला आयुष्यमान भारत कार्डवरती जी काही ट्रीटमेंट मिळते आणि जी काही आपण ट्रीटमेंट घेतो त्याचा सर्व डाटा, सर्व रेकॉर्ड, म्हणजे ज्याच्यामध्ये जे आपल्या काही मेडिकल टेस्ट असतील किंवा आपण जी काही ट्रीटमेंट घेतलेली असेल तर तो सर्व डाटा आपला स्टोअर केला जातो कुठं, तर आभा कार्डमध्ये। तर तो इम्पॉर्टंट राहतो जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस या योजनेचा लाभ घेतो। तर त्याच्यामध्ये आपण जर कुठल्या दवाखाना चेंज केला तर त्या डॉक्टरांना आपला सारा डाटा पहिला जो असतो तो मिळण्यास मदत होते आणि पेशंटला याजवळ काय आजार होता ह्या गोष्टी सर्व त्या डॉक्टरांना समजतात आणि योग्य ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकते। तर मित्रांनो, हे होतं एकदम सोप्या पद्धतीनं आभा कार्ड कसं क्रिएट करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण येत असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये विचारा आणि आम्ही त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर केल्या जातील। तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।